नमस्कार. नॉलेज बास्केट इंडियामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आरोग्याशी तो निगडीत आहे. रात्री आपण किती वेळ झोपतो? बराच वेळ, जवळपास 7 ते 8 तास सलग झोपत असतो. आयुष्याचा 1/3 भाग आपल्या झोपण्यामध्ये जातो. म्हणजेच ही झोपेची वेळ किती इम्पॉर्टंट आहे नाही. आणि याचमुळे आपल्या झोपेची पद्धत योग्य असणं देखील खूप गरजेचं आहे. कळत नकळत आपण बऱ्याचदा चुकीच्या पद्धतीने झोपतो, कारण याचं ज्ञानच आपल्याला कोणी दिलेलं नसतं आणि म्हणूनच आपल्याला पुढे जाऊन गंभीर आजार होऊ शकतात किंवा आत्ता जर आपल्याला काही आजार असतील ते देखील आपल्या चुकीच्या झोपण्याच्या पद्धतीमुळे असू शकतात. म्हणूनच आपल्याला योग्य झोपायची पद्धत माहीत असणं खूप गरजेचं आहे. चुकीच्या झोपेच्या पद्धतीमुळे काय काय होतं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते, म्हणजे या विषयाचं गांभीर्य तुम्हाला येईल. झोपेच्या या चुकीच्या पद्धतीमुळे आपल्याला अपचन, ॲसिडिटी, गॅसेस, हृदयाचे रोग, फुफ्फुसांचे रोग इत्यादी रोग, तसेच पाठीच्या कण्याचे रोग, सांध्याचे रोग, खांदेदुखी, गुडघेदुखी हे देखील होऊ शकतात आणि मानेचे विकार देखील होऊ शकतात. चला तर मग सुरू करूया. लेफ्ट बाजूला आपलं पोट असतं, म्हणजे जठर असतं, आणि ज्यावेळेला आपण लेफ्ट बाजूला झोपतो त्यावेळेला जे गॅस्ट्रिक ज्युसेस आणि जे डायजेस्टिव्ह ज्युसेस पॅन्क्रियाजमधून आपल्या पोटामध्ये सिक्रीट होतात ते देखील सिक्रीट व्हायला मदत होते. पॅन्क्रियाजला देखील याच्यामध्ये मदत होते आणि त्यामुळे आपलं पचन सुधारतं. आणि म्हणूनच जर आपण उजव्या कुशीवर झोपलो तर ते आपल्या पोटाला उलटं लटकवल्यासारखं होईल आणि मग आपण खाल्लेलं अन्न व्यवस्थित आतड्यांमध्ये पास होणार नाही आणि पुढे पचन देखील व्यवस्थित होणार नाही. त्याचप्रमाणे गॅस्ट्रिक ज्युसेस देखील व्यवस्थित सिक्रीट होणार नाहीत, व्यवस्थित मिक्स होणार नाहीत आणि मग आपली पचनाची पूर्ण प्रक्रियाच ढासळून जाईल, असं आधुनिक वैद्यकशास्त्राचं म्हणणं आहे आणि ते खरं सुद्धा आहे. आपलं हृदय देखील डाव्या बाजूला असतं. म्हणूनच जेव्हा आपण डाव्या बाजूला झोपतो त्यावेळेला आपल्या हृदयाचं कार्य सुधारतं आणि आपलं हृदय हे आपल्या शरीराला शुद्ध रक्त पुरवण्याचं कार्य करत असतं. म्हणूनच शरीरामध्ये छान रक्तपुरवठा होण्यासाठी डाव्या बाजूला झोपणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याचमुळं ज्या लोकांना हृदयरोग आहे त्यांना डाव्या कुशीवर झोपण्याचा सल्ला डॉक्टर देतात. याचाच अर्थ काय? डाव्या कुशीवर झोपल्यामुळे आपलं पचन सुधारतं आणि आपल्या हृदयासाठी देखील ते खूप चांगलं आहे. हेच उजव्या बाजूने जर आपण झोपलं तर अशा लोकांना हमखास ॲसिडिटीचा, अपचनाचा आणि गॅसेसचा त्रास होतो. आता का होतो हे तुम्हाला आत्तापर्यंत कळलंच असेल. उजव्या बाजूला पोट उलटं लटकतं, अन्न नीट पास होत नाही, गॅस्ट्रिक ज्युसेस व्यवस्थित सिक्रीट होत नाही. या सगळ्या करण्यासाठी खाल्ल्या तर उजव्या बाजूला बिलकुल झोपू नये. परंतु योगशास्त्रात उजव्या बाजूला झोपणं हे योग्य सांगितलं आहे. पण ते कधी? ज्या वेळेला आपण खूप अन्न खाल्लेलं नसेल त्यावेळेला आपण उजव्या बाजूला झोपू शकतो. आता याचं योगशास्त्राने काय कारण दिलंय ते आपण बघूया. योगशास्त्राने उजव्या कुशीवर झोपणाऱ्या व्यक्तीला योगी म्हटलं आहे, कारण जेव्हा तो उजव्या कुशीवर झोपतो त्यावेळेला तो युनिवर्समधल्या हायर एनर्जीशी कनेक्ट होतो असं सांगण्यात आलं आहे. त्याची ही कारणं आहेत, ती देखील आपण बघूया. परंतु याचा असा अर्थ नाही आहे की तुम्ही भरपेट खाल आणि उजव्या कुशीवर झोपाल, कारण योगशास्त्राने एक परफेक्ट दिनचर्या सांगितली आहे. त्यात जेवण अगदी सूर्यास्ताच्या वेळी सांगितलं आहे आणि त्यानंतर 2 तासाने झोपायला सांगितलं आहे. म्हणूनच याचा असा अर्थ नाही आहे की योगशास्त्र मॉडर्न सायन्सच्या अगेन्स्ट आहे का, तर असं काही नाही आहे. परंतु तरीही योगशास्त्राने डाव्या कुशीला देखील योग्य मानलं आहे. म्हणूनच आपण मॉडर्न सायन्स, योगशास्त्र आणि आयुर्वेदशास्त्र याच्यामध्ये जी कॉमन गोष्ट आहे ती एक बेस्ट पोझिशन म्हणून बघणार आहोत. आणि जर आपण योगिक दिनचर्या पाळत असू तर खरंच राईट म्हणजेच उजव्या कुशीवर झोपणं देखील योग्यच आहे. आता आपण बघूया की पोटावर झोपायचं असतं की नाही. बऱ्याच लोकांना पोटावर झोपायची खूप सवय असते, पोटावर त्यांना रिलॅक्स वाटतं. योगशास्त्रात पोटावर झोपायला मकरासन असं म्हणतात. परंतु हे मकरासन 10 मिनिटांपेक्षा जास्त करू नये. मग रात्रीचा 7-8 तास तर ते करूच नये. असं का? आपला स्पाईन म्हणजे पाठीचा कणा जो आहे हा एस शेप असतो, त्याचा नॅचरल एक कर्व असतो आणि ज्या वेळेला आपण पोटावर झोपतो त्यावेळेला हा आपला स्पाईन जो आहे याचा नॅचरल शेप बिघडतो आणि त्याचमुळे मानेचं आणि पाठीचं भयानक दुखणं आपल्या मागे लागू शकतं. म्हणूनच पोटावर झोपणं ही एखाद्याची सगळ्यात लास्ट चॉईस असलं पाहिजे. रादर पोटावर झोपूच नये. अजूनही बरीच कारणं आहेत की पोटावर का झोपू नये. ज्या वेळेला तुम्ही छातीवर झोपता त्यावेळेला तुमच्या पोटावर दाब येतो, त्यामुळे पचनक्रिया तुम्ही बिघडलीच म्हणून समजा. त्याचप्रमाणे छातीवर आणि फुफ्फुसांवर देखील दाब येतो. फुफ्फुसांना एक्सपॅन्ड व्हायला जागा मिळत नाही आणि त्यामुळे आपला ब्रीदिंग पॅटर्न म्हणजे श्वासोच्छवासाचा जो आपला रेग्युलर पॅटर्न आहे तो देखील बिघडतो आणि म्हणूनच शरीराला व्यवस्थित ऑक्सिजन रात्रभर न मिळाल्यामुळे
जी लोक पोटावर झोपतात ती उठल्या उठल्या खूप थकलेली, अगदी उदास अशी जाणवतात. म्हणूनच जर तुम्हाला दिवसभर फ्रेश राहायचं असेल तर रात्रभर पोटावर बिलकुल झोपू नका. आपल्यापैकी मॅक्सिमम लोक पाठीवर झोपणं प्रेफर करतात, कारण त्यांना असं वाटतं की पाठीवर झोपलं की पाठीला आराम मिळतो. पण हे अगदी त्याच्या उलट आहे. पाठीवर झोपल्यामुळे पाठीला आराम न मिळता पाठीवर जास्त स्ट्रेस येतो. म्हणूनच गर्भवती स्त्रिया, प्रौढ आणि वृद्ध यांनी तर पाठीवर कधीही झोपू नये. तसेच ज्या लोकांना ॲसिड रिफ्लक्स म्हणजे पोटातला ज्यूस फूड पाईपमध्ये येण्याचा प्रॉब्लेम असेल किंवा ॲसिडिटीचा भयंकर प्रॉब्लेम असेल त्या लोकांनी तर पाठीवर कधीही झोपू नये. कारण ज्या वेळेला आपण पाठीवर झोपतो त्यावेळेला आपल्या पोटातला ज्यूस हा सरळ आपल्या फूड पाईपमध्ये येतो. तसेच ज्या लोकांना बॅक पेनचा खूप भयंकर त्रास आहे त्यांनी देखील पाठीवर झोपू नये. परंतु बऱ्याच लोकांना पाठीवर झोपण्याचे फायदे देखील होतात. तर आता ही कुठली लोक आहेत ज्यांना पाठीवर झोपण्याचे फायदे होतात ते आपण बघूया. ज्या लोकांना सर्वायकल स्पॉन्डिलायटिस आहे, जी लोक खूप वेळ बसून काम करतात म्हणून त्यांची पाठ खूप स्टिफ झालेली आहे, आणि ज्या लोकांना नेक पेन आहे अशा लोकांनी उशीचा सपोर्ट घेऊन, आणि ही उशी त्यांच्या शोल्डरच्या खालपर्यंत आली पाहिजे अशा पद्धतीने मऊ कॉटनच्या उशीच्या सपोर्टने जर ती लोक व्यवस्थित पाठीवर झोपली तर अशा लोकांना या झोपण्याच्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो. परंतु फायदा होतो म्हणून रात्रभर तुम्ही पाठीवर झोपू शकत नाही. ही वेळ म्हणजे 15 मिनिटं ते अर्धा तास तुम्ही अशा पद्धतीने जर पाठीवर झोपलात तर तुम्हाला तुमच्या नेक पेन, स्टिफ बॅक आणि सर्वायकल स्पॉन्डिलायटिस पासून थोडासा आराम मिळू शकतो. म्हणून सतत असं झोपायचं नाहीये. 15-20 मिनिटांनंतर लगेच तुम्ही डाव्या किंवा उजव्या कुशीवर झोपणं प्रेफर करायचं आहे. आता आयुर्वेद शास्त्राप्रमाणे कसं झोपणं आपल्यासाठी हितकारक आहे ते आपण बघूया. आयुर्वेद शास्त्राप्रमाणे सुद्धा कुशीवर झोपणं, डाव्या किंवा उजव्या, हेच आपल्यासाठी हितकारक आहे. आणि त्यातल्या त्यात जर आपण डाव्या कुशीवर झोपलो तर आपलं डायजेशन सुधारणार आहे. अन्नाचं शरीरामध्ये ॲब्सॉर्प्शन, ॲसिमिलेशन, अन्नाचं विघटन हे योग्य पद्धतीने होणार आहे. आणि पचनासंदर्भात आजार आपल्याला होणार नाहीत. तसंच हृदयाला देखील हे चांगलं आहे. आता योगशास्त्र याच्याविषयी काय म्हणतात ते आपण बघूया. योगशास्त्राप्रमाणे ज्या वेळेला आपण डाव्या कुशीवर झोपतो त्यावेळेला आपली उजवी नाडी चालू असते, म्हणजे उजवा श्वास चालू असतो, ज्याला सूर्यनाडी असं म्हणतात. आणि या सूर्यनाडीमुळे आपल्या शरीरात अन्नाचं पचन व्यवस्थित होतं, खाल्लेलं शरीरामध्ये व्यवस्थित ॲब्झॉर्ब केलं जातं आणि शरीराला छान पोषण मिळतं. जर आपलं पचन व्यवस्थित झालं तर इतर जे प्रॉब्लेम्स आहेत जसं की ॲसिडिटी, छातीमध्ये जळजळ होणं, हे देखील ऑटोमॅटिकली ठीक होणार आहेत. ज्या वेळेला तुम्ही डाव्या कुशीवर झोपता त्यावेळेला कालांतराने तुमचा घोरण्याचा त्रास देखील कमी होतो. परंतु घोरणं जर तुम्हाला थांबवायचं असेल तर ज्या वेळेला तुम्ही डाव्या कुशीवर झोपता त्यावेळेला तुम्हाला डोक्याखाली हलकी उशी घ्यायची आहे आणि डोकं थोडं टिल्टेड म्हणजे थोडंसं पुढे घेऊन झोपायचं आहे. तुम्ही ऑब्झर्व कराल तुमचं स्नोरिंग म्हणजे घोरणं पूर्णपणे बंद झालेलं असेल. आणि योगशास्त्राची एक मोठी ट्रिक मी तुम्हाला सांगते जी मी स्वतः करून पाहिलेली आहे. बऱ्याच लोकांना सायनसायटिस, अस्थमा, नोज ब्लॉक किंवा सर्दीचा त्रास होतो. ज्यावेळेला तुम्हाला असं वाटतं की तुमची डावी नाकपुडी आणि डावा नाक ब्लॉक आहे त्यावेळेला तुम्ही उजव्या कुशीवर झोपा. ऑटोमॅटिकली अगदी 5 मिनिटात तुम्हाला जाणवेल की तुमचं नाक ओपन झालं आहे. आणि तुमच्या उजव्या नाकात ब्लॉकेज असेल त्यावेळेला तुम्ही डाव्या कुशीवर झोपा आणि बघा तुमचं हे नाक सुद्धा ओपन झालेलं असेल. गरोदर स्त्रियांनी देखील डाव्या बाजूने झोपावं. डाव्या बाजूने झोपल्यामुळे गर्भाला व्यवस्थित रक्तपुरवठा होतो, तुम्हाला व्यवस्थित रक्तपुरवठा होतो आणि तुमचं किडनी, लिव्हर तसंच गर्भाशयाचं कार्य देखील सुधारतं. आणि म्हणूनच गरोदर स्त्रियांनी डाव्या कुशीवर डोक्याखाली उशी घेऊन आणि 2 पायांच्या मध्ये उशी घेऊन झोपलं पाहिजे. प्रेग्नन्सी पिलोज देखील छान छान मिळतात. त्या पिलोज देखील अतिशय आरामदायक आणि कम्फर्टेबल असतात. ज्यांना पाठीचा खूप जास्त त्रास आहे त्यांनी डाव्या कुशीवर डोक्याखाली उशी ठेवून आणि 2 मांड्यांच्या मध्ये उशी ठेवून झोपलं पाहिजे. यामुळे त्यांच्या पाठीच्या कण्याचा नैसर्गिक शेप मेंटेन राहील आणि पाठदुखी आटोक्यात येईल. योगशास्त्राप्रमाणे ज्या वेळेला आपण डाव्या कुशीवर झोपतो त्यावेळेला उजवी नाकपुडी म्हणजेच इडा नाडी, सूर्यनाडी आपली ॲक्टिवेट होते. आणि बरीच जण AC मध्ये झोपतात. अशा वेळेला बाहेरचं तापमान अतिशय थंड असतं आणि ज्यावेळेला तुम्ही लेफ्ट बाजूला झोपता, डाव्या कुशीवर झोपता त्यावेळेला
सूर्यनाडी ॲक्टिवेट झाल्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये छान हीट निर्माण होते आणि बाहेरचं टेम्परेचर आणि शरीराचं तापमान याच्यामध्ये बॅलन्स निर्माण होऊ शकतो. म्हणून जी लोक एसीमध्ये झोपतात ना, त्यांनी डाव्या कुशीवर झोपणं सगळ्यात उत्तम आहे. योगशास्त्राने उजव्या बाजूला झोपणं देखील उत्तम सांगितलं आहे, परंतु फक्त एका कंडिशनमध्ये आपण उजव्या कुशीवर झोपू शकत नाही. ती कंडिशन म्हणजे हेवी जेवणानंतर आपण उजव्या बाजूला झोपू नये. त्यामुळे पचनासंदर्भात मोठमोठे त्रास आपल्याला होऊ शकतात. तात्पर्य काय, या तिन्ही शास्त्रांप्रमाणे आपण दोन्ही कुशीवर झोपलं तर चालतं. त्यातल्या त्यात डाव्या कुशीवर झोपणं हे आपल्यासाठी सगळ्यात योग्य आहे. उजव्या कुशीवर झोपायचं असेल तर जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नये. झोप आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण जर आपण व्यवस्थित झोपलो तर आपली कार्यक्षमता खूप जास्त वाढणार आहे आणि कार्यक्षमता वाढल्यामुळे आपण ज्या क्षेत्रात जिथे जाऊ तिथे आपला प्रभाव नक्कीच पडणार आहे. आय होप ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. झोपण्याची ही योग्य पद्धत जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर शेअर करा आणि अशाच छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा.